अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा यंदा 2 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आहे गुरु प्रतिपदा। याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात करंदळी वनात अवतार गुप्त ठेवला। प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला। माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते। द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले। श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्व मोठ्या प्रमाणावर साजरी होते। या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते। श्री नरसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे करते मानले जाते। श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून आवर्जून गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे। गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज करंदळी वनात गुप्त झाले। निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते। त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झाले आहेत। हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच गुरु प्रतिपदेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात दत्तगुरू पूर्ण करणारच, पण त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील। गुरु प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे। अंथरुणामध्येच आपल्याला स्वामी महाराजांचं, दत्तगुरूंचं आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। या दिवशी जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। श्री नरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार आहेत। ह्या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्यांची सेवा करणं शुभ मानलं जातं। श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याबरोबर श्री दत्तगुरू व स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला पूजानी सेवा ही करायची आहे। आता तुमच्याकडे दत्तगुरूंचा, नरसिंह सरस्वती महाराजांचं किंवा स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे, त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून आपल्याला अर्पण करायची। तर ही फुलं अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे। त्यानंतर आवर्जून आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे। गुरुचरित्रातील 51 आणि 52 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे। दुपारी आवर्जून आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य हा विशिष्ट असावा। वरण, भात, श्रावण घेवड्याची भाजी ही खूप महत्त्वाची आहे। चपाती व शिरा दाखवावा। संध्याकाळी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा। दुपारचा नैवेद्य आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकतात, पण लाडूचा नैवेद्य दाखवल्यानंतर झाकून तसाच ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा। नैवेद्य व लाडू घरीच बनवावे। गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांसोबत बेसनचे लाडू दिले। महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते, पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले। म्हणूनच आवर्जून आपल्याला बेसनच्या लाडूचाच नैवेद्य हा महाराजांना दाखवायचा आहे।
या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नंतर गणपती बाप्पा, श्री दत्त गुरु महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणावी. सेवा करताना दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करू नका, कारण ही स्वामी महाराजांची, दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. तसेच सेवा 4च्या आत करावी. जर तुमच्या इकडे स्वामी महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जाताना पिवळी फुलं, नारळ, तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू घेऊन जाऊ शकतात किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला नैवेद्य हे घेऊन जायचं आहे. तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला गुरुचरित्रातील 11वा अध्याय, तसेच 14वा अध्याय, 18वा अध्याय याचं पठण करायचं आहे. तसेच 51वा अध्याय आणि 52वा अध्यायाचं सुद्धा आपल्याला आवर्जून पठण हे करायचं आहे. गुरुचरित्रातील अध्याय 51 आणि 52 हा अतिशय महत्त्वाचा अध्याय मानला जातो, जो श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निदानंदपर्यंतचा प्रवास वर्णन करतो. हा अध्याय गुरुचा महिमा आणि त्यांच्या भक्तावरील प्रेम अधोरेखित करतो. हा अध्याय आपल्याला गुरूंना समर्पण आणि भक्तीचे महत्त्व देखील शिकवतो. या अध्यायात आपण पाहतो की श्री गुरु नरसिंह सरस्वती आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. भक्त किती दूर असले तरीही गुरु नेहमीच त्यांचे रक्षण करतात आणि त्यांना मदत करतात. हे अध्याय आपल्याला हे देखील शिकवतात की गुरुचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. म्हणूनच जे पण आपण अध्याय पठण करणार आहेत किंवा श्रवण करणार आहेत ते आपल्याला मनोभावे पठण हे करायचे आहेत. कारण कोणतीही सेवा जर आपण पूर्ण श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जेवढा जास्त जप करता येईल तेवढा करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.